भाऊ काय झालंय तुकाला? काय सांगू भाऊ, 2 दिवस झाले पोटात दुखत होतं म्हणून दवाखान्यात आणले. मॅडम काय झालंय तुकाला? अन्नातून विषबाधा झाली आहे. कशामुळे? रासायनिक औषधांच्या अवशेषांमुळे. अरे देवा, अवघडच झालंय आता. भाऊ मी येतो आता. ठीक आहे सर. सोयरे काल दिसले नाही, कुठे गेले होते? काय सांगा तुका भाऊ, 2 दिवस झाले ऍडमिट केलंय. रासायनिक औषध फवारल्यामुळे अन्नातून विषबाधा झाले तुका भाऊला. वय काय बाबाजी? हा, कशामुळं? रासायनिक औषध फवारले, अन्नातून विषबाधा झाली. मला करायचं काय? थांबा थांबा थांबा, कृषी साहेब आले. राम राम साहेब, या इकडे या. राम 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 मंडळी. बसा 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 साहेब. मग मंडळी कसा साहेब? राम राम. काय म्हणता रामराम? काय सांगू साहेब, माझा मित्र तुका 2 दिवसापासून विषबाधा झाल्यामुळे दवाखान्यात ऍडमिट केलेला आहे. बर, का बरं? विषबाधा झाली अन्नातून त्याला. अहो रामलाल, रासायनिक औषध फवारताय म्हणल्यावर असंच होणार ना. मी बऱ्याच वेळा सांगितलं तर रासायनिक औषधांना नुसतं आपल्याच आरोग्याला दुष्परिणाम नाहीत, तर आपल्या मातीला सुद्धा सूक्ष्मजीव मरतात त्याने. मातीचा पोत खराब होतोय. यामुळेच काय आपले माणसं मातीतले आपले राहिलेले नाहीत. अहो साहेब, तुम्ही म्हणता औषध फवारायचे नाही, मग आमच्या शेतातला आळण किडा मारणार कोण? हो, यासाठी सांगतोय रासायनिक शेतीचा नाद जरा कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळा ना. साहेब, नैसर्गिक शेती सांगायला, पण करायचं काय त्याच्यात? अहो, नैसर्गिक शेती म्हणजे आपल्या गोठ्यातील शेणखत, गांडूळ खत, हिरवळीचं खत, निमोळी अर्क, दशपर्णी अर्क यांचा वापर करा ना. रासायनिक खतांचा, रासायनिक औषधांचा वापर जरा कमी करा. बरं, याचा वापर केल्याने होणार काय साहेब? अहो, सेंद्रिय खताच्या वापराने काय होतं, जमिनीचं जे काही पोत आहे तो चांगला सुधारतो. त्याचबरोबर आपल्याला जे काही विषयुक्त अन्न मिळणार आहे ते विषयुक्त अन्न न मिळता चांगलं पोषणद्रव असलेलं धान्य मिळतं, जेणेकरून आपल्याला न्यूट्रिटिव्ह अन्न मिळेल. साहेब, याविषयी काही शासनाच्या योजना आहेत का? काय ना मावशी, राष्ट्रीय नैसर्गिक शेती. तर मित्रांनो, या चित्रफितीचा उद्देश असा की रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे वळा. रसायन मुक्त शेती, निरोगी माती, आपले आरोग्य, आपले